ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना तब्बल 6 वर्षांनंतर होणाऱ्या वर्षा मॅरेथॉनचा खर्च प्रशासनाला परवडण्याचा झाला आहे। या मॅरेथॉनसाठी 1.5 कोटीचा खर्च असून पालिकेचं बजेट फक्त 30 लाखाचं आहे। त्यामुळे प्रायोजक शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे। ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात येत असलेली ठाणे वर्षा मॅरेथॉन ही गेल्या 6 वर्षांपासून घेण्यात आली नव्हती। यंदाची मॅरेथॉन स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी होणार आहे। महासभा अस्तित्वात नसल्यानं वर्षा मॅरेथॉन असं नाव ठेवण्यात आलं असून या स्पर्धेत तब्बल 10,38,900 रुपयांची पारितोषिकं, चषकं आणि पदकं जाहीर करण्यात आली आहेत। यामध्ये देश विदेशातील तसंच विविध राज्यातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर धावणार आहेत। यंदाची 31वी ही वर्षा मॅरेथॉन 6 वर्षांच्या खंडानंतर प्रतिष्ठेची करण्यात आली आहे। दरम्यान आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा झालीच पाहिजे असा घाट एका राजकीय नेत्यानं घातला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान लाखोंच्या बक्षिसांसाठी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना झोंपलं असल्याचं समोर आलंय। गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कोणत्याही गोष्टीवर खर्च करताना पालिका प्रशासनाला हात आखडता घ्यावा लागतोय। मॅरेथॉन स्पर्धेसाठी 30 लाखाची तरतूद करण्यात आली आहे। मात्र हे 30 लाख बक्षिसापोटीच खर्च होण्याची शक्यता आहे, तर इतर सर्व खर्च मिळून 1.25 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे। स्पर्धेसाठी होणारा सर्व खर्च प्रायोजकांच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी प्रायोजकांवरच अवलंबून राहावं लागणार आहे।